गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो, मी कल्पना पिंपळे आपले सुमन हायस्कूल नंबर 5 तर्फे शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत करते। आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान यामधील प्रकरण नंबर 14 ऊर्जेचा स्रोत या विषयी अभ्यासणार आहोत। विद्यार्थ्यांनो, आपण 9वी मध्ये ऊर्जा शिकून गेलात। तर ऊर्जा म्हणजे काय? ऊर्जा म्हणजे एखाद्या पदार्थात कार्य करण्याची क्षमता होय। ऊर्जेचे एकक जूल असते। तुम्ही मागच्या वर्षी अभ्यासले ऊर्जा संरक्षणाचा नियम। तर तो काय आहे की आपण ऊर्जेला उत्पन्न करू शकत नाही किंवा तिचा नाश पण करू शकत नाही। हो, परंतु त्याचे एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात आपण रूपांतरण करू शकतो। आपण आपल्या रोजच्या जीवनात कार्य करण्यासाठी विविध स्रोतांमधून मिळणाऱ्या ऊर्जेचा उपयोग करत असतो। उदाहरणार्थ, ट्रेनला चालवण्यासाठी आपण डिझेलचा उपयोग करतो। रस्त्यावरील स्ट्रीट लाईट प्रकाशित करण्यासाठी विद्युतचा उपयोग करत असतो। आपली शारीरिक कार्य करण्यासाठी स्नायू ऊर्जेचा उपयोग करतो। म्हणजे वेगवेगळ्या उपकरणांना चालवण्यासाठी विद्युत ऊर्जा, स्वयंपाक बनवण्यासाठी अथवा वाहन चालवण्यासाठी रासायनिक ऊर्जा, या प्रत्येक ऊर्जा आपल्याला कोणत्या ना कोणत्या ऊर्जा स्रोतामधून प्राप्त होतात। म्हणजे ऊर्जेला तिच्या उपयोगी स्वरूपात प्राप्त करण्यासाठी आवश्यक स्रोतांची निवड कशा प्रकारे करायची, तर त्याच्यासाठी आपण बघूया ते दहन प्रक्रियेत जास्त उष्मा मुक्त करणारे, दुसरं अधिक प्रमाणात धूर उत्पन्न न करणारे, तिसरं ते सहज उपलब्ध असणारे असावेत। तसेच ऊर्जेचा उत्तम स्रोत कोणता, तर त्याच्यासाठी त्याच्या काही क्रायटेरिया आहेत। त्यातला पहिला म्हणजे जे एकक आकारमान अथवा द्रव्यमानात अधिक प्रमाणात कार्य करेल, दुसरं सहज उपलब्ध असेल आणि तिसरं त्याचा संग्रह तसेच परिवहनास ते सोपे असेल। ऊर्जेचा परंपरागत स्रोत अश्मीभूत इंधन। प्राचीन काळामध्ये उष्मीय ऊर्जेचा सामान्य स्रोत लाकूड होते। काही मर्यादित प्रवृत्त्यांसाठी हवा तसेच वाहत्या पाण्याचा ऊर्जेचा पण उपयोग करण्यात येत होता। परंतु ह्या ऊर्जा स्रोतांच्या स्वरूपात कोळशाच्या उपयोगाने औद्योगिक क्रांतीला शक्य बनवले आहे। वाढत जाणाऱ्या उद्योगांमुळे आपल्या संपूर्ण विश्वामध्ये जीवनाच्या गुणवत्तेत वाढ झालेली आहे। त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण जगात ऊर्जेच्या मागणीत वाढ झालेली आहे। या वाढत्या मागणीची पूर्ती मोठ्या प्रमाणात अश्मीभूत इंधन म्हणजे कोळसा आणि पेट्रोलियमने झालेली आहे। परंतु हे इंधन तयार होण्यासाठी कोट्यवधी वर्षांचा कालावधी लागतो। आता त्याचा भाग खूपच मर्यादित उरलेला आहे। हे अश्मीभूत इंधन पुन्हा अप्राप्य स्रोत आहे। पुन्हा अप्राप्य म्हणजे आपल्याला पुन्हा ते मिळणार नाही। त्याचा जर आपण योग्य रीतीने वापर नाही केला तर कालांतराने ते संपुष्टात येईल आणि आपल्या पुढच्या पिढीला ते उपयोगात घेता येणार नाही। परंतु आज पण आपण आपल्या ऊर्जेच्या मोठ्या प्रमाणाच्या गरजेला पूर्ण करण्यासाठी अश्मीभूत इंधनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत, हे आपल्याला ह्या आकृतीवरून लक्षात येईल। अश्मीभूत इंधन वापरल्याने काही गैरफायदे पण होतात। पहिला म्हणजे कोळसा तसंच पेट्रोलियम पदार्थांना जाळल्याने वायू प्रदूषण होते। दुसरं, कार्बन, नायट्रोजन तसेच सल्फरचे ऑक्साईड मुक्त होतात, परिणामी ॲसिडिक वर्षा होते। आणि तिसरं, कार्बन डायऑक्साईड यासारख्या गॅसमुळे ग्रीन हाऊस परिणाम होतो। अश्मीभूत इंधनाला जाळल्याने उद्भवणाऱ्या प्रदूषणाला वेगवेगळ्या प्रविधीद्वारे इंधनाचे कार्यक्षम दहन करून काही अंशे कमी करता येते।
तसेच जळल्याने उद्भवणारे हानिकारक वायू तसेच राख विविध प्रौद्योगिकद्वारे वातावरणात मिसळण्याचे कमी करून काही अंशी त्याला नियंत्रित करता येते. या अश्मीभूत इंधनाचा उपयोग गॅस स्टोव्हमध्ये तसेच वाहनांमध्ये होतो आणि विद्युत उत्पन्न करण्यासाठी पण त्याला मुख्य इंधन म्हणून उपयोगात घेण्यात येते. विद्यार्थ्यांनो, इथे आकृतीमध्ये ताप विद्युत उत्पन्न करण्याच्या प्रक्रियेचे एक मॉडेल दर्शवलेले आहे. हे एक विद्युत उत्पन्न करण्याचे टर्बाईनच आहे. सरळ टर्बाईनमध्ये गतिशील भाग म्हणून रोटर ब्लेडचे संयोजन आहे. गतिशील पदार्थ म्हणजे की पाणी किंवा वाफ ब्लेडला फिरवण्याचे कार्य करते, तसेच रोटरला ऊर्जा देते. परिणामी रोटरचे ब्लेड वेगाने फिरतात, ज्यामुळे यांत्रिक ऊर्जेला विद्युत ऊर्जेत रूपांतरण करण्यासाठी डायनॅमोच्या शाफ्टला फिरवते. आणि ह्या दुसऱ्या आकृतीमध्ये आपण ऊर्जेचा प्रवाह दर्शवलेला आहे. म्हणजेच टर्बाईन फिरवण्यासाठीची योग्य ऊर्जा, त्यानंतर टर्बाईननंतर ऊर्जा जाते जनित्र म्हणजे डायनेमो, आणि मग तिथून ऊर्जा विद्युत ऊर्जा प्राप्त होते. थर्मल पॉवर प्लांट, ज्या पॉवर स्टेशनमध्ये इंधनाच्या दहनाद्वारे उष्मा ऊर्जा उत्पन्न करण्यात येते त्याला थर्मल पॉवर स्टेशन म्हणतात. इथं इंधन म्हणून मोस्ट ऑफ अश्मीभूत इंधनाचाच उपयोग केला जातो, म्हणजे कोळसा आणि पेट्रोलियम. इथे कोळसा आणि पेट्रोलियम ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणीच हे थर्मल पॉवर स्टेशन बनवण्यात येतात. कारण काय तर कोळसा आणि पेट्रोलियमच्या परिवहनाच्या तुलनेत विद्युतचे परिवहन हे अधिक कार्यक्षम असते. जलविद्युत ऊर्जा म्हणजे हायड्रो पॉवर प्लांट. जलविद्युत उत्पन्न करण्यासाठी पाण्याच्या प्रवाहाला थांबवून मोठ्या जलाशयांमध्ये पाणी एकत्रित करण्यासाठी नदीवर उंच बांध घालण्यात येतात, म्हणजे धरण बांधण्यात येते. पाण्याचे स्तर उंच येते आणि या प्रक्रियेमध्ये वाहणाऱ्या पाण्याच्या गती ऊर्जेचे स्थिती ऊर्जेत रूपांतरण होते. धरणात उंच ठिकाणावर असलेल्या पाण्याला पाईपद्वारे धरणाच्या तळाशी असलेल्या टर्बाईनपर्यंत घेऊन जाण्यात येते आणि परिणामी टर्बाईन फिरल्यानंतर पॉवर हाऊसमध्ये विद्युत उत्पन्न होते. इथे आपण ऊर्जेचा प्रवाह दर्शवलेला आहे. पाण्याच्या स्थितीज ऊर्जेत असलेला साठा, नंतर पाण्यावर चालणारे टर्बाईन, नंतर जनित्र म्हणजे जनरेटर, आणि त्यानंतर विद्युत ऊर्जा आपल्याला प्राप्त होते. बिंदू बी पासून पाणी टर्बाईनपर्यंत पोहोचवले जाते. त्या ठिकाणी गतिज ऊर्जा निर्माण होऊन गतिज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते. धरणांच्या निर्मितीसोबत काही अडचणी पण जोडल्या गेलेल्या आहेत. निश्चित विस्तार म्हणजे टेकड्यांच्या विस्तारातच निर्माण करता येऊ शकते. तसंच शेतीलायक जमीन आणि मानव वस्ती बुडाल्याने पर्यावरण तंत्राचा विनाश होतो. पाण्यात बुडालेल्या वनस्पतींचे विघटन होऊन मिथेन गॅस निर्माण होतो की जो ग्रीन हाऊस वायू आहे. तसेच विस्थापित लोकांचे संतोषकारक पुनर्वसन तसेच त्यांच्या क्षतिपूर्तीच्या समस्या पण उद्भवतात. आपल्या गुजरात राज्यात नर्मदा नदीवर सरदार सरोवर हे धरण बांधले गेलेले आहे, तर आंध्र प्रदेशमध्ये गंगा नदीवर टिहरी धरण बांधले गेलेले आहेत. ऊर्जेच्या परंपरागत स्रोतांचा उपयोग करण्यासाठी टेक्नॉलॉजीमध्ये सुधार. जैवभार. आता जैवभार म्हणजे की जे इंधन उदाहरणार्थ गवऱ्या, लाकूड, कोळसा यासारखे इंधन वनस्पती आणि प्राणीज उत्पादन असल्याने या प्रकारच्या इंधनाला जैवभार म्हणतात. जैवभार इंधनाच्या दहनात अधिक प्रमाणात उष्मा उत्पन्न होत नाही,
परंतु मोठ्या प्रमाणात धूर उत्पन्न होतो. लाकडाच्या दहननंतर जो अवशेष असतो तो म्हणजे चारकोल म्हणजे कोळसा. आता लाकडाचं दहन केल्यानंतर चारकोल राहतो, म्हणजेच की लाकडाचे अपुरत्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यामध्ये त्याला जाळण्यात आले तर त्या लाकडामधील पाणी आणि बाष्पशील पदार्थ दूर होतात आणि जे काही अवशेष राहतो तो म्हणजे कोळसा होय. चारकोल हा ज्योतीशिवाय पेटतो, प्रमाणामध्ये धूररहित असतो आणि एक विशेष म्हणजे याची उष्मा क्षमता पण जास्त असते. बायोगॅस गाईचे शेण, कृषी कचरा, भाजीपाल्याचा कचरा तसेच सुएज कचऱ्याचे ऑक्सिजनच्या गैरहजेरीत विघटन झाल्याने उत्पन्न होणाऱ्या इंधनवायूला बायोगॅस म्हणतात. इथं आकृतीमध्ये बायोगॅस प्लांटचे रेखाचित्र दर्शवलेले आहे. बायोगॅस प्लांट हा इटांनी बनलेला एक डोमसारखी रचना असते. यामध्ये ह्या इकडे रगडा म्हटलेला आहे त्या साईडने गाईचे शेण वगैरे आत टाकण्यात येते आणि मग तिथे या शेणाचे किंवा कृषी कचऱ्याचे विघटन होऊन मिथेनसारखे वायू निर्माण होतो आणि तो वायू मग ह्या गुंबजसारख्या रचनेमध्ये वरील भागात एकत्रित होतो आणि तिथून मग तो पाईपद्वारे योग्य ठिकाणी वापरण्यास त्याचे परिवहन केले जाते आणि तसंच तो उरलेला जो भाग आहे तो रगडा शेतीमध्ये खत म्हणून वापरतो. बायोगॅसची उपयोगिता पहिला 75% मिथेन असतो की जो उत्तम इंधन म्हणून वापरला जातो. दुसरा धूर उत्पन्न न करता पेटतो. तिसरं त्यामध्ये राखेसारखे अवशेष पण राहत नाही. चौथा त्याची तापीय क्षमता जास्त असते. पाचवा प्रकाश स्रोत म्हणून वापरला जातो आणि सहावा उरलेला जो रगडा असतो तो नायट्रोजन आणि फॉस्फरस युक्त खत म्हणून आपण शेतामध्ये सुद्धा वापरतो. पवन ऊर्जा भूतकाळामध्ये यांत्रिक कार्य प्राप्त करण्यासाठी हवेत असलेल्या गती ऊर्जेचा उपयोग पवनचक्कीद्वारे करण्यात येत होता, म्हणजेच गती ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतरण. उदाहरणार्थ पाणी खेचण्याचा पंप. सध्या पवन ऊर्जा ही विद्युत ऊर्जा उत्पन्न करण्यासाठी पण वापरली जाते. यामध्ये मोठ्या विद्युत पंख्यासारखे बंधारण असलेले मोठी पाती मजबूत आधारावर आणि ठराविक उंचीवर स्थापित करण्यात येतात. इथेही पवनचक्कीची आकृती दर्शवलेली आहे आणि आता या दुसऱ्या आकृतीमध्ये पवनचक्कीमधील ऊर्जेचा प्रवाह बघा. विशिष्ट वेगाने वाहणारा वारा, त्यानंतर हवेवरती फिरणारी मोठी पाती असलेले टर्बाईन, त्यानंतर जननित्र आणि जननित्र म्हणजेच जनरेटर किंवा मग डायनोमो आणि त्यानंतर मग आपल्याला विद्युत ऊर्जा प्राप्त होते. इथे तुम्ही गतिज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतरण बघू शकतात. पवन ऊर्जा फार्म मोठ्या विस्तारांमध्ये अनेक पवनचक्क्या स्थापित करण्यात येतात. त्याला पवन ऊर्जा फार्म म्हणतात. कारण काय तर एका पवनचक्कीचे आउटपुट खूप कमी असते, म्हणून मग अशा अनेक पवनचक्क्या स्थापित करून त्यांना एकमेकांना जोडून व्यावसायिक क्षेत्रात विद्युत प्राप्त करता येते. इथे बाजूला पवन ऊर्जा फार्मची आकृती दर्शवलेली आहे. पवन ऊर्जेचे फायदे. ही पवन ऊर्जा पर्यावरणाला अनुकूल आणि पुनर्प्राप्य. त्यासाठी वारंवार खर्च करण्याची गरज पडत नाही. तसंच फायद्यांबरोबर काही मर्यादासुद्धा असतात. म्हणजे वर्षभर दिवस दरम्यान खूप वारा वाहत असेल तिथेच पवन ऊर्जा फार्म स्थापित केले जातात. वाऱ्याची गती ही जवळजवळ 15 km/h पेक्षा जास्त असायला हवी. आणि अजून तिसरी गोष्ट म्हणजे की मूलभूत सोय संग्राहक कोश असायला हवेत. कारण काय तर ज्यावेळी वारा वाहत नसेल त्यावेळेला ऊर्जेची आवश्यकता पूर्ण करता येते. तसेच पवन ऊर्जा फार्म स्थापन करण्यासाठी खूपच मोठ्या जमिनीच्या विस्ताराची गरज असते. 1 मेगावॉट जनरेटरसाठी म्हणजे उत्पन्न करण्यासाठी
2 हेक्टर जमीन आवश्यक असते. त्याचा प्रारंभिक खर्च पण खूपच जास्त असतो. तसेच पाऊस, सूर्यप्रकाश, वादळ, चक्रीवादळ यांच्यापासून खूपच उच्च प्रकारे काळजी घेण्याची आवश्यकता असते. आणि इथे आपण हे प्रकरण ऊर्जेचे स्रोत याचा पहिला भाग आटोपूया.